लढत आपण पाहतोय. या मॅच मधून कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि जर का पाहिलं तर एक अप्रतिम परफॉर्मन्स दोन्ही टीमच्या माध्यमातून राहिलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अनिकेत या गोलंदाजाला. ऑन साईडला फटका खेळले, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, एकच धाव मिळाली जाती आणि या एकेरी धावेने धावसंख्या यावेळेला पाहतोय शिवम फायटर्स या संघाची पोहोचत आहे ती मात्र 2 या धावसंख्येवरती. अनिकेत मेणे मॅन फ्रॉम पेल्डीचा खेळाडू येणाऱ्या दिवसामध्ये तिवरे ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहाल, मानखोरे प्रीमियर लीग आपण पाहाल. यावेळेला पाहतोय डान्सिंग द डाऊन फटका खेळायचा प्रयत्न होता, शफल झाले होते फलंदाज आणि आपण पाहतोय पहिला धक्का मिळाला जातोय टीम शिव ओम फायटर्स या टीमला. 22-49 गाडी काढा. हॅलो, कॉमेंट्री बॉक्स मधून एक सूचना आहे, 22-49 नंबरची गाडी कुणाची असेल तर ती काढायची आहे. आणि बघा आशिष शेळकेच्या टीम मध्ये खेळणार आहेत ना उद्या आणि मी परवा नाहीये, पण ती टीम जर क्वालिफाय झाली ना तर मी सोन्याची टोपी देणार आहे आशिष शेळकेने, आमच्या गावातल्या सोन्याची. जरा बघा मी एका कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि ते कॅच तो झेल घेतला होता आदेश चोरगे आणि त्याला विनंती करतो की आता मी पोलादपूरला जाणार आहे त्यामुळे लवकर या पारितोषिक घेण्यासाठी. हा मनोज देशमुख बरोबर आहे, सासूरवाडीचे आहेत. पण खरं तर माझं चुकलं कारण मी 10 वेळा सांगितलं होतं कॉमेंटेटरला जरा अनाऊन्समेंट करा, कारण चांगला खेळला आहे त्याला बक्षीस द्यायला हवं. अविनाश साळुंके आलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. येणाऱ्या खानावच्या स्पर्धेमध्ये परळीवरून जे जे प्रेक्षक पाहुणे जाणार आहेत त्यांची व्यवस्था मात्र अविनाश साळुंके करणार आहेत. हॅलो, आदेश चोरगे आपल्यासाठी कलेक्ट करायचं आहे या लवकर. आदेश चोरगे मॅन फ्रॉम असरे अप्रतिम झेल टिपली होती. आदेश चोरगे यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
जा घेऊन या तुम्ही पण पिया जीवाचं मुलं नाव नाही माहिती कुठे करत बस. अरे मी माझ्या मागं पण मी दुसऱ्यांचीच असतो इथं. विकेट गेली विकेट गेली. हो हो कळतं. चला पंच सादिक राजपूरकर आणि प्रवीण दुगाडे दोघे मिळून हे पारितोषिक देतील. आदेश आदेश चोरगे चोरगे याला आणि मनोज देशमुख यांच्याकडून 500. 500 आहेत का मनोज देशमुख की 300? हा 300 द्या द्या इकडे. हा एकूण 500. आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीणजी दुगाडे यांच्या शुभ हस्ते दिलं जाते. त्यांच्या माध्यमातून दिलं जाते. जो अप्रतिम झेल टिपला होता आदेश चोरगे आणि त्यांना इथं कॅश प्राइज दिलं जातं व्यासपीठावरती. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधली अंतिम लढत वीरेश्वर वॉरियर्स आणि शिव ओम फायटर्स या दोन टीम दरम्यानमध्ये. होय बरोबर. हो प्रवीण सर. हो दुगाडे. तुमची तर माग आहे जाम लोकांची पाठीमागून. और ये 6वां धागा बल्लेबाज गोविंद है. गोविंद का जीतना जरूरी है. टोटल 14 हो चुका है. दक्ष आर्यन फाइटर्स के लिए भी गोविंद का जीतना जरूरी है क्योंकि ये मैच चल रहा है वीरेश्वर वॉरियर्स बनाम शिवम अथर्व फाइटर्स. गोविंद अगर यहां पर जीते तो जीवनदान मिलेगा दक्ष आर्यन फाइटर्स को भी. टोटल 14 रन 15. अरे 12th मैन भी है नहीं है यहाँ पे. चलिए जिस तरह बैंक में कटिंग होती है ना उस तरह कटिंग हो सकती है लेकिन यहाँ पे क्लियरिटी है. पहले ओवर में कितने रन आए थे? 8. 5 काय आमच्याकडे 4 आहेत. पहले ओवर में रन कितने आए? 4 ना. चलिए कितने रन हुए अब? 14 फाइनल. प्रत्येक सांगतोय आपण प्रत्येक चलिए जितेंद्र दलवी राइट आर्म ओवर द विकेट मस्ट विन मैच है ये गोविंद के लिए भी और जितेंद्र दलवी के लिए भी. जितेंद्र दलवी अगर ये मैच जीते हैं तो सीधा क्वालिफाई. गोविंद अगर ये मैच जीते तो कोई ये नहीं कह सकता कि मैं क्वालिफाई हुआ हूं. आता 1 रन काढले. किती झाले? 15 रन. 4 गेंदे इस ओवर की हो चुकी है. 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. जितेंद्र दलवी ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी बल्लेबाज दिलीप ने. दिलीप डोंगर पट्टा का ये खिलाड़ी जितेंद्र दलवी राइट आर्म ओवर द विकेट इस ओवर की ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. गेंद हवा में थोड़ी देर नो मैच लैंड एरिया में गेंद गिरी. दूसरा रन चुराने की कोशिश और ये आउट. रन आउट के तौर पर विकेट खोया है. डीजे आर्या आर्या आर्या.
देखिए जितेंद्र दड़वी के लिए क्वालिफायर मैच है, लेकिन यहाँ पर उनके खिलाड़ियों द्वारा अगर गलती होती है तो मौका मिलेगा नक्श आर्यन फाइटर्स और शिव ओम अथर्व फाइटर्स को। मजा आएगा ये मैच। शिव ओम अथर्व फाइटर्स गोविंदा की टीम अगर जीतती है ना तो मजा आएगा। नए गेंदबाज प्रभंजन वराड। वराड की प्रभंजन गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हैं। स्ट्राइकर एंड पे इस वक्त संकेत। संकेत को एक आक्रामक पारी खेलनी होगी। आने वाली 12 गेंदों में कम से कम 30 ढूंढने होंगे 15 की औसत से, तब जाके मजा आएगा इस मैच में। ये देखिए मैच जोर लगा रहे, जोर ऐसा नहीं होना चाहिए। गेंद के लाइन में आना चाहिए, गेंद के पिच तक पहुंचना चाहिए, क्योंकि क्रिकेट का खेल है कनेक्टिविटी का। और इस खेल में मैं हमेशा कहता हूं देखो जानो परखो और बाद में खेलो, ये इस खेल का है दस्तूर। लेकिन वैसा होता हुआ नजर नहीं आ रहा है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर। संकेत ने 1 रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 17 रन। चौथी गेंद का इस इनिंग का खेल खत्म हुआ था। अभी भी 10 गेंदों का खेल शेष है। 10 गेंदों में अगर 4 छक्के आते हैं तो मजा आएगा। मार सकते गोविंद श्री कृष्ण, जिन्होंने इस गेंद और बल्ले के खेल की शुरुआत की थी। अगर वो शुरुआत ना करते तो गेंद यमुना नदी में ना जाती, और गेंद अगर यमुना नदी में ना जाती तो कालिया का मर्दन ना होता। सोचिए 5000 साल पहले इस भारत ने इस क्रिकेट की नींव रखी थी। चलिए जल्दी, क्वालिफायर अगर मैच होता है तो टेंशन आएगा हमें, क्योंकि हर मैच हम संडे को नहीं रख सकते। क्यों मंगेश? और यह बहुत ही बढ़िया ऑफ ड्राइव, क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर गोविंद के बल्ले से आता हुआ बेहतरीन 4 डीजे आर्या। इक्कीस रन स्कोर कार्ड के ऊपर ओवर नंबर तीसरा चल रहा है। इस ओवर में 5 रन अब तक आ चुके हैं। ये गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के तहत टीम का टोटल पहुंचता हुआ 22। आज के पोल में मजा आया। एक ही टीम क्वालिफाई हो चुकी है। पीडी मोहिते प्रमिल शिंदे के नेतृत्व में पीडी मोहिते कंस्ट्रक्शन क्वालिफाई हो चुकी है। यहां पर वीरेश्वर जीती है तो सीधा क्वालिफाई। और यह गोविंद के बल्ले से निकला हुआ फाइन लेग बाउंड्री के ऊपर, दे दनादन वाला 6 टीजे। संडे के दिन यहां पर ढेर सारे मेहमान आने वाले हैं। राष्ट्रवादी जिला युवक कांग्रेस के अध्यक्ष अंकित जी साखरे यहां पे आने वाले हैं। आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर यहां पर आने वाले हैं। रायगढ़ ग्रामीण टेनिस के अध्यक्ष और रायगढ़ जिला भारतीय जनता के उपाध्यक्ष, जनता पार्टी के उपाध्यक्ष राकेश जी गायकवाड़ भी यहां पर आने वाले हैं। यह सबसे बड़ी उपलब्धि होगी अगर इतने बड़े मेहमान इस सुधागढ़ प्रीमियर लीग के लिए आते हैं रायगढ़ से। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। गोविंद को पता है उनकी कप्तानी में उन्हें हर हाल में यह मैच जीतना है। रिवर्स दागने की कोशिश की थी, लेकिन मेरा एक मानना है कि सीधी उंगली से निकल आए तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती। भाई सीधा सीधा खाना मिल रहा है, उसे खा के चले जाओ, ना कि उसे खाने को परेशान करो। बगा
प्रेक्षकांना तरी किती सांगणार की पट्ट्याच्या आतमध्ये बसू नका. प्रेक्षक राजा आहे, प्रेक्षक मायबाप आहे, पण ते जर ऐकलेच नाहीत तर त्याला आपण तरी काय करणार. काही आता फ्लेक्स जे लागलेत त्या फ्लेक्सच्या समोर प्रेक्षक बसलेत. खरं तर मान्यवरांचे फ्लेक्स याच्यासाठी लावलेत की त्या मान्यवरांची मदत या स्पर्धेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला हे समजायला हवं आपण बसलोय ती जागा योग्य आहे का, आपण बसलोय ती जागा योग्य आहे का. एक खेळाडू बसलाय बॅनरच्या समोर. तर धावफलकावर धावा लागल्यात. षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात ते 29 आणि या षटकामध्ये किमान 20-22 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थिती होईल. ती 50 धावांपर्यंत मजल पोहोचेल शिव ओम अथर्व फायटर्स. आणि जर हा सामना शिव ओम अथर्व फायटर्सने जिंकला तर माझं असं प्रामाणिक मत आहे, मी जो अनुभव घेतला 1997 सालापासून ते 2022 पर्यंत समालोचनाचा चान्सेस वाढणार. सुपर ओव्हरला किंवा सुपर ओव्हर नाही आहे, मॅच जी होणार 1-2 ओव्हरची त्यामध्ये चान्सेस वाढणार शिवम अथर्व फायटरला. आणि मधल्यामध्ये चान्स मिळणार नक्ष आर्यन फायटर्सला. गोविंदने हा चेंडू तटवला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एकेरी धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते स्ट्राईक रोटेशन झालंय. गोविंदने किमान 2 षटकार मारायला हवेत. गोलंदाजाने ही जी चूक केली आहे त्या गोलंदाजीच्या बदल्यात. डीजे आर्या आणि नक्कीच या सर्व स्पर्धा प्रमुख आणि सुधागड प्रीमियर लीगच्या कमिटीद्वारे येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल 100 किलो चिकनची बिर्याणी. म्हणजे अर्थातच ती बिर्याणी होणार 250 किलोची. आणि बघा जलेबी नमक, गेंदबाज ने गलती की उसका खामियाजा भुगतना पड़ा. गोविंद के बल्ले से निकला हुआ दन दनादन आर पार स्टेडियम पार छक्का. टोटल 36, 4 विकेटों के नुकसान पर 36 रन यहाँ पे स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं. फिर से एक बार क्या होगा, ये लगातार दूसरा और ये आउट. देखिए मैं उन दर्शकों से निवेदन करना चाहूंगा जो कैच लपका जितेंद्र दलवी ने, आप जरा पीछे बैठिए. पीछे वो गिर जाता ना तो किसी की एक की हड्डी पसली टूट जाती. देखिए मैं आपके भले के लिए कह रहा हूं, जितेंद्र दलवी अगर कैच लेते लेते आपके ऊपर गिर जाते तो किसी एक की हड्डी जरूर टूटती. वो कह रहे कि भाई हमारी चिंता मत करो, हम बाहुबली है, अमरेंद्र बाहुबली. तो नए बल्लेबाज वसंत, ये वसंत आ चुके हैं. 40 तक पहुंचना चाहिए. इस ओवर की गेंदें बची है 3. स्ट्राइकर इन पर राम, जिन्होंने रनों का वनवास समाप्त किया था पिछले मैच में. ये देखिए ना गेंद की लाइन में आ रहे हैं. और इस मैच में रन हो चुके हैं 36. 37 रनों की जरूरत. गोविंद को अपने गेंदबाजों को टैकल करना होगा. लेकिन यहां पर अगर वीरेश्वर फाइटर जीतती है तो सीधा क्वालिफाई होगी पीडी मोहिते के साथ. आज के दिन में ये 2 टीमें सुपर 8 में क्वालिफाई होगी. लेकिन यहां पर अगर जीतती है
शिव ओम अथर्व फाइटर्स। तो शिव ओम अथर्व फाइटर्स, नक्श आर्यन फाइटर्स और वीरेश्वर फाइटर्स, इन तीनों में एक लकी ड्रॉ होगा। एक टीम आगे जाएगी, दो टीमों के बीच मैच होगा, तो जीतेगा वो नक्श या वीरेश्वर या फिर शिव ओम फाइटर के साथ भिड़ेगा, और उसमें जो जीतेगा वो क्वालीफाई होगा पीडी मोहिते के साथ। तो ये मैंने बताया है। तो अब आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे आकाश। आणि एक विशेष सूचना आहे, आमचे साळुंके साहेब खानावच्या टुर्नामेंटला सुधागडच्या प्रेक्षकांनी अवश्य या, कारण तुमची जेवणाची खाण्याची सगळी सोय अविनाश साळुंके यांच्याकडे आहे, त्यामुळे घाबरू नका। हे आहे हार्डर रंगलं जातंय टीम शिव ओम अथर्व फायटरच्या माध्यमातून आपण पाहतोय वीरेश्वर वॉरियर्स या टीमला 37 धावांचं टार्गेट ठेवले विजयासाठी। 9.25 ची सरासरी राखायची आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला। सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित आपण SPL पर्व 10 पाहतोय। या पर्वाचं मित्रांनो दिवस जर का पाहिलं तर तिसरा दिवस या स्पर्धेचं पाहतोय, आणि तिसऱ्या दिवसामधली अंतिम लढत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खचाखच मैदान भरलं गेलंय। जिकडे पाहतोय तिकडे अजूनही प्रेक्षकांची गर्दी आहे। 4 ओव्हरमध्ये पाहिलं तर 37 धावा बनवायच्या आहेत। एकीकडे मयूर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय, तर एकीकडे पाहिलं शिव ओम अथर्व हा गोविंद सालुंकेंच्या नेतृत्वाखाली संघ खेळणारा पाहायला मिळतंय। या मॅच मध्ये पाहायचंय की कुठला संघ आज विजयाकडे वाटचाल करतोय। 24 चेंडू आणि विजयासाठी आव्हान आहे ते मात्र 37 धावांचं। 9.25 ची सरासरी राखावी लागेल प्रतिषटक। आणि आदरणीय राजेंद्र दादा आवासकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं सुद्धा स्वागत आहे। आणि पाहिलं तर आदरणीय सुधीर शिंदे सुद्धा आमच्या समावेश जोडले जातील समालोचनाच्या माध्यमातून। वेलकम सुधीर, आपलं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज अल्पेश दलवीला आमंत्रण केलं गेलं, आणि स्ट्रायकर एंड फलंदाज अगदी पाहिलं तर एक संयमी खेळाडू असलेला जितेंद्र दलवीला आपण स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना पाहतोय। यावेळेला पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या रिजनला चेंडू जातोय, अगदी गल्लीच्या रिजनला चेंडू जातोय, पॉइंटच्या दिशेकडे खेळण्याचा मानस होता। एक धाव फलकावरती लागली आहे। अल्पेश याला गोलंदाजी करताना पाहतोय। अल्पेश आज जर का पाहिलं सुधीर, सलामीचा गोलंदाज अल्पेश पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतोय तो जितू। सुधागड प्रीमियर लीग 2022 मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। संध्याकाळचं सत्र चालू आहे। मला वाटतं अल्पेश दलवी हा एक मॅच विन झालेला आहे। बोला ना सलामीची जोडी मैदानात। काय आपले ते नाही येत का तिथं? स्वप्नील आहे ना तिथं? नाही टाकली तर चालतील काय? पाहिजे तर मग घ्या जमून। नाही नाही तुम्ही कराल ते पूर्व दिशा। धाव संख्येत 1 निभर, धाव संख्येत 2 चेंडू 2 धावा। सलामीचा गोलंदाज, पॉवर प्लेचं षटक, स्ट्राईकला आहे तो जितू। उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल, आणि हा मला वाटतं खणखणीत चौकार। धाव संख्येत 4 निभर।
दादा हळूहळू चालणं, कामावरती लक्ष लागत नाही अशी गाणी वाजवतात. मात्र एक अप्रतिम फटका पाहिलं विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर. फटका अप्रतिम, शैलीदार बॅटिंग चालू असताना फलंदाज जितेंद्र दलवीच्या बॅटमधून येतोय चौकार. 24 चेंडू 37 धावांची गरज आहे ती वीरेश्वर फायटर संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी, निर्धाव चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू टाकणं यशस्वी झालाय तो गोलंदाज अल्पेश. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 चौकार. धावसंख्या ती 10. पहिलं षटक चालू. मैदानाच्या बाहेरून यायचंय प्रेक्षकांनी. या चेंडूवरती येतोय दमदार चौकार आणि या 4 निश्चित धाव संख्या आपण पाहतोय टीमची पोहोचली जाते. आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. मी विनंती करतोय आदरणीय दीपकजी गायकवाड माजी उपसरपंच तसेच नितेशजी गायकवाड आणि नवनाथ अवस्कर या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बॅक टू क्रिकेट जिथे आपण पाहतोय या अंतिम लढत आपण पाहतोय. पहिलं षटक अल्पेश यांच्या माध्यमातून हाताळत असताना जितेंद्र आणि त्याचे सहकारी फलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आक्रमण फलंदाजीची सुरुवात केली आहे. धावसंख्या पोहोचली जाते 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 37 धावांचं टार्गेट ठेवलंय विजयासाठी. आदरणीय विनोदजी सावंत यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. 37 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिलं षटक जर का पाहिलं तर 14 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. मी मगाशी म्हटलं होतं की 9.25 ची सरासरी प्रति षटक राखावी लागेल आणि त्याच सरासरीच्या माध्यमातून इथे 2 सलामीवीर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी वसूला आमंत्रण केले कॅप्टन लीडर ऑफ द फ्रंट गोविंद याने. यावेळेला पाहतो बॅटच्या रडार मध्ये चेंडू. इट इज आउट ऑफ द पार्क. बिग गेट 6 धावांसाठी षटकार. वीस धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. तर आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम टप्प्यात करणार तेच चांगला सांगत असताना इथे फलंदाजांच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग होत असताना वैभव आणि आशिष दादा शेलके यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. जर का अजून एक षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. बॉलिंग ट्रॅकवरती वसू पुन्हा एकदा तयार.
आहा, गती परिवर्तन पाहिलं, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. थोड्या पुढे ठेवला होता विनोद देशमुख. अगदी पाहतो विकेट किपिंगच्या माध्यमातून खूप चांगली विकेट किपिंग करत असताना भगवान पार्टेनं सुद्धा आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फिल्डिंग करत असताना तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. मात्र वसूला आता इथे कमबॅक करण्याची गरज आहे या मॅच मध्ये, कारण धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 20 आपण पाहतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये झेलवण्याची शक्यता आणि इथे आपण पाहतोय विनोद देशमुख यांच्या माध्यमातून कुठलीही चुकी होत नाही आणि फलंदाज यावेळेला वैभव बॅक टू पॅव्हिलियन. चला स्पीडअप घ्या सँडी. स्वप्न बघणं हा गुन्हा नाही, पण क्षमता असतानाही स्वप्न पूर्ण न करणे हा मोठा गुन्हा आहे आणि ते आता स्वप्न पूर्ण करावे लागतील. दोन टीमला डू ऑर डायच्या स्थितीमध्ये हे दोन संघ आता इथे भिडत असताना त्यांना धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 20 रन्स ऑन बोर्ड. एक विकेटच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सँडी इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती वसू तयार. राईट मोद विकेट. बॉलर तयार. यावेळेला पाहतोय चांगला फटका आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय गोलीला गोलीगत चौकार. टीम साठी खूप महत्वाची मॅच आहे आणि या मॅच जिंकण्याच्या दृष्टिकोनातून खेळ करतील. यावेळेला पाहतोय हा बॉल वाईट येतोय आणि वाईटच्या निश्चित धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. ती मात्र 25 पर्यंत 37 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. अजून सुद्धा 12 रनाची आवश्यकता आहे. मी मगाशी एक वक्तव्य केलं होतं की गोलंदाजाने कमबॅक करणं गरजेचं आहे, गोलंदाजाने डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे, विकेट घेणं गरजेचं आहे आणि ती किमया या मैदानाच्या आतमध्ये तो साध्य करतोय का? गोलंदाज वसू पुन्हा तयार. यावेळेला पाहतोय वायलेश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली आणि एक धाव मिळाली जातीये आणि या एकेरी धाव्याने धावसंख्या यावेळेला पाहिली तर विरेश्वर वॉरियर्स या टीमची पोहोचली जातीये. ती मात्र 26 पर्यंत 26 रन्स ऑन बोर्ड. वसू यांचं दुसरं षटक हाताळलं जातंय. शिवम फायटरचे आपण संघ मालक पाहिले तर भास्कर पार्टे यांच्या माध्यमातून डोंगरपट्टी विभागातल्या खेळाडूंना संधी दिली. खऱ्या अर्थाने विनोद देशमुख यांना विकेट किपिंगच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला पाहतोय खूप चांगला फटका गॅप मध्ये खेळला जातोय. वन बाउन्स सीमा रेषा बाहेर जाणारा हा येतोय एक दणदणीत चौकार. बारा बॉल 7 रनाची आवश्यकता आहे. पहिलं षटक आपण पाहिलं अल्पेश दळवी यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं, पण तदनंतर पाहिलं वसूच्या गोलंदाजांवरती आक्रमण चढवलं गेलं
दोन गोलंदाजांनी जर का करिश्मा दाखवला असतं, इकॉनॉमिक बॉलिंग केली असती तर चित्र तो थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. 12 बॉल 7 रनाची अपेक्षा आहे आणि आता प्रेक्षकांची वर्दळ सुद्धा थोडी थोडी आता कमी होताना पाहायला मिळाली जाते. 12 बॉल 7. मात्र या गोलंदाज गोविंद सालुंकेकडे क्षमता आहे, या गोलंदाजांकडे तितकी धमक आहे मॅच फिरवण्याची. यावेळेला पाहतोय चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळला जातोय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, एक धाव मिळेल जातील. गोविंदने जर का हे 5 बॉल डॉट टाकले तर कहाणी में ट्विस्ट नजर आएगा आणि प्रेक्षक म्हणतील की आम्ही असतो इथे तर अजून आम्हाला मजा आली असती. मात्र गोविंदवरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. स्ट्रायकर एंड फलंदाज आपण पाहतोय जिथे 4 चौकार लगावलेत जितेंद्र दळवी. याने पाहतोय यावेळेला पाहतोय स्लोवर बॉल गती परिवर्तन. गोविंद सालुंकेने अनेक मॅचेस फिरवल्यात शिवा दळवीच्या टीम कडून खेळत असताना, शिवशक्ती टीम कडून खेळत असताना. मात्र आता याला गरज आहे ब्रेक थ्रू देण्याची. धावसंख्या स्थिरावली जाते, धावसंख्या 31. यावेळेला पाहतो लेग कटचा नजराणा करण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. रन मिळतील 1 आणि 1 धावेने धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 32 पर्यंत पोहोचली जाते. 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड. सुधागड सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमातून मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा 3रा दिवस. बॉलिंग ट्रॅक वरती थोडासा अडथळा, मात्र आज जितेंद्र दळवीने इम्प्रेस केलं. खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळला आणि आज सकाळपासून विजयाचा धडाका त्याने लगावलाय खेळत असताना. मात्र गोविंद सालुंकेने आता कमबॅक करण्याची गरज आहे. बॉल डॉट टाकावे लागतील या ओव्हरमध्ये त्याला. आणि इथे आपण पाहतोय जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेकडे, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चेंडू होतोय फरार. रन मिळतील 4. सँडीच्या बॅट मधून येणारा हा एक दैदिप्यमान फटका. थँक्यू डीजे. 36 धावा धाव फलकावरती आणि 1 रनाची आता गरज आहे विजयासाठी. अंब्रेला फिल्डिंग सजवली आहे आणि आता पाहतोय बॉल जर का डॉट आले तो पुढच्या मैच ओवर मध्ये कहानी में ट्विस्ट नजर आएगा। इस बार देखिए रफ्तार वाली गेंद थी लेकिन ऑफ साइड पर शफल हुए थे। हालांकि यहाँ पर देखिए कॉन्ग्रेचुलेशन टीम वीरेश्वर वॉरियर्स आणि विजय संपन्न केला जातोय आणि विजय संपन्न केल्याच्या नंतर आपण पाहतोय पराजित झालेल्या संघाचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय। कॉन्ग्रेचुलेशन टीम वीरेश्वर वॉरियर्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जाईल। हे मॅन ऑफ द मॅचचा हिरो कोण? एक एक